प्रेमाने जोडलेले नाते अत्याचाराच्या छायेत नागपुरात एका धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका विवाहितेवर पती आणि सासरच्या मंडळींनी अमानुष अत्याचार केलाय। महिलेच्या तक्रारीनंतर संपूर्ण प्रकार समोर आला असून यात मारहाणीचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत। संपूर्ण प्रकरण काय आहे पाहूया सविस्तर रिपोर्ट। नागपूरच्या अष्टविनायक नगरात प्रेमविवाह केलेल्या महिलेचा छळ होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। विवाहितेने केलेल्या आरोपांनुसार पती, सासू, सासरे आणि नणंद वारंवार तिचा छळ करीत होते। पतीच्या दुसऱ्या महिलेशी संबंधांवर तिने आक्षेप घेतल्यावर तिच्यावर जबरदस्त हल्ला करण्यात आला। एवढंच नाही तर तिला शॉक देऊन बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक दावा महिलेने केला आहे। नमस्कार, माझं नाव सुनीता ठाकरे आहे। माझ्या संस्थेचं नाव चैतन्य जनता सामाजिक सुरक्षा कल्याण आहे। आज एका महिलेवरती असा अत्याचार झालेला आहे की तुम्हाला माहिती आहे 8 मार्च म्हणजे महिलांचा सत्कार, पण आज सासऱ्याने सुनाचा एक सत्कार घरी असा केलेला आहे की तिला जीवाशी मारण्याचे पूर्ण प्रयत्न केलेले आहे। सासऱ्याचं नाव आहे भानुदास चिवाणे, सासूचं नाव आहे माया चिवाणे आणि नवऱ्याचं नाव आहे स्वप्नील चिवाणे। हा हॉस्पिटलमध्ये एका केटरकरचं काम करतोय हे। आणि दुसरी गोष्ट राहणार आहे अष्टविनायक नगर, सैताडा रोड, त्यांचं पोलीस स्टेशन येते MIDC पोलीस स्टेशन। आज तिला करंट लावण्याचे सासऱ्याने प्रयत्न केले। नवरा आधी 1 तास 2 तासाच्या अगोदर घरी आला आणि यांची पूर्ण प्लॅनिंग झाली। प्लॅनिंग झाल्याच्या नंतर नवरा निघून गेला। सासरा तिच्यावरती खूप दिवसापासून वाईट नजर टाकायचा आणि तिला म्हणायचा की तू बाहेर का कुठे तोंड मारते, तुझी इच्छा मी पूर्ण करते। तिने खूपदा नवऱ्याला सांगण्याचे प्रयत्न केले, पण नवऱ्याने ह्या गोष्टीवर लक्ष नाही दिलं, कारण यांचं प्रेम प्रकरण होतं आणि यांनी प्रेम प्रकरण केलेलं होतं। त्यामुळे दोघांचे प्रेम प्रकरण झाल्यावर भावाने दोघाला राजी दिली आणि लग्न करून दिलं। पण काही दिवसांनी 2023 मध्ये लग्न झालं आणि 15 दिवसांनीच त्यांनी डिवोर्स मागितला, कारण त्या जिच्यावर आरोपी जे आहे पीडिताने त्याला कुठेतरी बघितलं होतं कोण्या मुलीसोबत, म्हणून तिने तो प्रश्न त्याला विचारला की तू असा काय करतो, म्हणून त्याप्रमाणे त्यांची वादावाद होत गेले। पण आता मोडीच्या 2 दिवसाच्या अगोदर नवरा घरी येऊन यांची प्लॅनिंग घेऊन यांना मारहाण, सुनाला करंट देऊन मारण्याचे खूप प्रयत्न केले। पण पहिला जो करंट लागलेला तर तिने हात झटकला म्हणून ते धावत निघाली। सासऱ्याने मागून केस ओढून तिला पटकणी दिली, त्या कारणाने तिला जिना लागला, म्हणून हाताला तिला खूप मार लागलेला आहे। तिचे प्रीती स्वप्नील चिवाणे माझ्यासोबत मारहाण केली आहे सासू सासऱ्यांनी। आधी मला शॉक दिलं, मग पायरीवरून ओढत आणून माझं डोकं फोडलं, मला लाथाबुक्के मारले, म्हणजे कपडे फाडले। सासऱ्यांनी मला खूप मारलं, दोघांनी मिळून। दोघं कोण? सासू आणि सासरे, MIDC हिंगणा रोड। माझी फक्त इतकीच इच्छा आहे की मला न्याय मिळाला पाहिजे। जे माझ्यासोबत झालेलं आहे ज्यांनी पण माझ्यासोबत हे केलेलं आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे। ही सगळी प्री प्लॅन आहे मॅडम, कारण की म्हणजे त्याच्यात सगळे घरचे इन्वॉल्ड आहे, माझी नणंद, माझा नवरा, सासू सासरे, कारण की पूर्ण प्री प्लॅन होतं। शॉक देणं हे सगळं त्यांचं प्री प्लॅन। भानुदास चिवाणे, माया चिवाणे, निलिमा गंडे। या संपूर्ण घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतंय? महिलांवरील वाढत्या अत्याचारांवर काय उपाय असावेत? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा।